सोलापूर शहरात श्री श्याम मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही सप्तम श्री श्याम वंदना महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। महोत्सवाची सुरुवात शनिवारी सायंकाळी बाळीवेस मारुती मंदिर येथून भव्य शोभायात्रेने झाली। सोलापूरच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या हस्ते श्री श्याम प्रभूंची पूजा करून शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला। दिल्ली येथील झांकी कलाकार पौराणिक वेशभूषेत सहभागी झाले होते। तसेच शेकडो महिला व पुरुष भाविक मंगल कलश आणि ध्वज घेऊन उत्साहात सहभागी झाले। या शोभायात्रेत गोरिला व अघोरी नृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधले। भगवान बालाजी, शंकर पार्वती, लक्ष्मी विष्णू तसेच कृष्ण कन्हैयाच्या वेशभूषेत अनेक कलाकारांनी धार्मिक देखावे सादर केले। ही भव्य शोभायात्रा झव्वर लॉन्स येथे विसर्जित झाली। त्या ठिकाणी श्री श्याम प्रभूची प्रतिष्ठापना करून आरती करण्यात आली। मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आज ही श्याम बाबाची भव्य शोभायात्रा इथं बाळीवेस चौकातून सुरू होत आहे आणि याचं विसर्जन जे आहे ते सम्राट चौक झव्वर लॉन्समध्ये होणार आहे। आज श्याम बाबा जी आहे जयपूरच्या जवळ खाटू म्हणून गावामध्ये एक खूप प्रसिद्ध लोकदेवता आहे, जिथे लाखोच्या संख्येने दररोज भाविक तिथं दर्शनासाठी येतात आणि आम्हाला आनंद वाटतो की सोलापुरात आम्ही मागील 8 वर्षापासून श्यामबाबाचा आम्ही कार्यक्रम करत आहे, श्याम वंदना महोत्सव। आणि सर्वधर्मीय राजस्थानचे लोक तर मानतातच राजस्थानमध्ये असल्यामुळं, पण सोलापुरात तुम्ही पाहू शकता इथं सध्या सर्वधर्मीय लोकांचा सुद्धा ह्या देवावर अगाढ श्रद्धा झालेली आहे आणि त्यामुळे नियमित दर्शनासाठी लोक भाविक येत असतात। आणि ह्या निमित्ताने आम्ही आज 7 तारखेला शोभायात्रा काढतो आहे आणि उपमहापौर आणि महापौर साहेब स्वतः आज इथं पूजेसाठी येत आहेत आणि उद्याचे जे कार्यक्रम आहे ते दुपारी 4 वाजता झव्वर लॉन्समध्ये सुरू होणार आहे आणि तिथे आम्ही दिल्लीहून खास सोनी सिस्टर्स म्हणून भजन गायिका आहेत सुप्रसिद्ध, त्यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे। त्यासोबतच आता जी आपण पाहतोय एक 22 कलाकारांची दिल्लीची टीम आहे, ती देवी देवतांच्या स्वरूपामध्ये त्यांच्या वेशभूषेमध्ये झांकी प्रस्तुत करतात। आज सध्या आता इथं तिरुपती बालाजी आणि बांके बिहारी म्हणजे कृष्णाचा अवतार आणि देवी आणि शंकर पार्वती हे 4 रथामध्ये विराजमान आहेत आणि श्याम प्रभू हत्तीच्या रथावर आम्ही त्यांना विराजमान केलेलं आहे। आणि अघोरी जी सेना आहे ती शंकराचे जे दूत आहेत अघोरीगण, त्यांचं इथं नृत्य तुम्ही आता फार चित्तथरारक ती झांकी आहे ती आम्ही आता इथं बाळीवेस चौकामध्ये प्रस्तुत करणार आहे। त्यासोबतच गोरिल्ला आलेला आहे आणि म्हणजे शंकराचे एक अवतार आम्ही इथं महाबली शंकरसुद्धा आम्ही इथं झांकीमध्ये आणलेला आहे। आणि हे दरवर्षी आम्हाला या कार्यक्रमासाठी श्याम वंदना महोत्सव हा 7वा महोत्सव आहे, यावेळी सप्तम श्याम वंदना महोत्सव आहे आणि दिवसेंदिवस प्रत्येक वर्षी गर्दी भाविकांची वाढत आहे। हजारो लोक या कार्यक्रमात येत आहेत आणि श्याम बाबाच्या भक्तीमध्ये जोडत आहेत। श्याम मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट नियमितपणे हा कार्यक्रम आयोजित करतो आणि सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही इतरसुद्धा भरपूर कार्यक्रम केलेले आहेत हरित क्रांतीमध्ये आणि कोरोना कालमध्ये। आणि पुढं आमचं सोलापुरामध्ये एक श्यामबाबाचं मंदिर व्हावं आणि त्यासोबत आम्ही आमच्या महिला आणि मातृशक्तीसाठी किंवा मुलीसाठी एक कलरीपयट्टूचं आम्ही प्रशिक्षण केंद्र सुरू करायचं आमचं ट्रस्टचं मानस आहे आणि त्याकरिता आम्ही ह्या उद्याच्या कार्यक्रमामध्ये 8 तारखेला झव्वर लॉन्स येथे केरळाची एक पद्मश्री पुरस्कार प्राप्त जी टीम आहे, वल्लभ ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, तेथील ट्रेनर आणि विद्यार्थ्यांना आम्ही इथं बोलवलं आहे आणि त्यांची चित्तथरारक जी कलरीपयट्टूची कला आहे, ती मार्शल आर्टची कला जी भारताची आहे 3000 वर्ष जुनी आहे, त्याचं त्यांनी प्रात्यक्षिक इथं दाखवणार आहेत। आणि त्यानिमित्तानं आम्ही आमच्या समाजातील किंवा मातृशक्ती जी आहे त्यांना सध्या स्वसंरक्षणाची आवश्यकता आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक आम्ही इथं दाखवू आणि पुढील आमचा मानस आहे
तिथं आम्ही तो केंद्र आमच्या ट्रस्टच्यातर्फे सुरू करण्याचा आमचा मानस आहे. म्हणून उद्याचा कार्यक्रम फारच छान होणार आहे. आम्ही सर्व भाविकांना विनंती करतो की त्यांनी मोठ्या संख्येने झंवर लॉन सम्राट चौक येथे येऊन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. आणि कार्यक्रम बरोबर 4 वाजता सुरू होईल आणि 10 वाजता संपेल आणि त्यानंतर महाप्रसादसुद्धा तिथं ठेवण्यात आलेला आहे. जय श्री नमस्कार. श्याम.